देशात कायद्याचा धाक फक्त गरिबांसाठी. श्रीमंताच्या खिशात कायदा सर्रास असतो आणि पैसेवाल्यांचं तर तुम्हाला माहित आहे, पोलीस प्रशासन असेल, काही असेल, सगळं पैसेवाल्यांच्या इशाऱ्यावर नाचत असतं. एका बाजूला ज्या महिलांवरती, ज्या लहान-लहान बालिकांवरती, मुलींवरती अत्याचार होतात, बलात्कार सारखे गंभीर गुन्हे होतात, त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू देखील होतो. अपराधी खून करून अक्षरशः मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नाना प्रकारचे हातकंडे वापरत असतात. परंतु आपल्याकडे काही नाही. अटक केली जाते आरोपीला. फास्ट ट्रॅकमध्ये केस चालू. दोषारोपपत्र दाखल करायचं. 2-2 हजार, 2.5-2.5 हजार पानाचं दोषारोपपत्र. तिथून पुढे सुनावणी. कशासाठी? कशासाठी वेळ घालवायचा कोर्टाचा, पोलिसांचा, जनतेचा आणि खास करून ज्या मुलींवरती, ज्या लहान बालिकांवरती, त्यासोबत महिलांवरती अशा प्रकारे अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडेपर्यंत पोहोचायचं. कोणी सांगितलंय? पण हे बंद होणार नाही. कारण बलात्काऱ्यांना फाशी देणं हे आपल्या सरकारला जमणारच नाही. आणि तशा प्रकारच्या कायद्याची तरतूद देखील ते करणार नाही. कारण न्यायालयाला पोलिसांना मिळणारे सगळे पैसे या वाममार्गातूनच मिळत असतात. कारण तुम्हाला माहिती आहे, बलात्काऱ्यांना बेल देणं, कोर्टात केस लढणं, वकिलांची फीज असेल, हा सर्व प्रकार यातून येतो. त्याच्यामुळे कदाचित हा कायदा पारित केला जात नसेल, बलात्काऱ्यांना फाशी होत नसेल आणि याच गोष्टीच्या कायद्याची जी कमजोरी आहे याचा फायदा बलात्कारी सर्रासपणे उचलताना दिसतात. आज एकही दिवस असा नाही, सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 टाईम कुठे ना कुठे भारतात, महाराष्ट्रात रेप होतच असतो आणि याच्यावरती काही करू शकत नाही. फक्त आणि विशेष म्हणजे हे सर्व जे अन्याय अत्याचार आहेत ना, हे फक्त गरिबांच्याच मुलीवरती होतात. श्रीमंताला याचा काही फरक पडत नाही आणि त्यांच्यावरती होत पण नाही. तुम्हाला काय वाटतं, कायद्यात बदल होणं गरजेचं आहे? नक्कीच कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.